हॅलो नमस्कार, तुमचं या अळूवडीच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अळूवडी ही खूप आवडते. अगदी तसंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये चवदार आणि खूप क्रिस्पी असलेली अळूवडी पाहायला मिळणार आहे. खरं तर अळूची पानं म्हणजेच तारो लिव्स ही खायलाही खूप छान असतात, शिवाय आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. खरं तर अळूची पानं हा आपल्या शरीरासाठी कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे. याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाचा एक घटक असतो, पण हा घटक आपल्या शरीरामध्ये इझिली शोषला जात नाही. त्यासाठी आंबट पदार्थ जसं की चिंच किंवा कोकम आपल्याला वापरावं लागतं. अदरवाईज आपल्याला ते खाताना घशाला खाज येते. अळूच्या पानांमध्ये स्टफिंग करण्यासाठी लागणारं हे साहित्य. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 हिरव्या मिरच्या, 1 इंचभर आलं, त्यानंतर लसूण आणि हे आहे आमसूल, ज्याला तुम्ही कोकम म्हणता. तुम्ही कोकमाऐवजी चिंच देखील वापरू शकता. 1 चमचाभर गूळ, त्यानंतर हे मसाले लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला आणि आहे ही हळद. आता हे कोकम आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत आणि तेच पाणी आपण वाटण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. आता हा गूळ सुद्धा मिक्सरलाच लावायचा आहे, जेणेकरून ते मिश्रणात एकजीव होईल. आणि हे आपण कोकम भिजत घातलेलं पाणी आहे, तेच आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे. आणि ही आता फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. इथे मी मोठा 1 बाउल बेसन पीठ घेतलेला आहे. त्यानंतर मी हे तोच अर्धा बाउल दुसऱ्या एका वाटीत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर हे सगळे मसाले ॲड करायचे आहेत. आता हे सगळं मिश्रण ड्राय असतानाच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मिक्सरला लावलेलं वाटण ॲड करायचं आहे. आणि या मिश्रणामध्ये तुम्हाला नॉर्मल पाणी वापरायचंच नाही आहे, हे कोकम भिजत घातलेलंच पाणी शेवटपर्यंत वापरायचं आहे. आता ही अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ देखील करायचं नाही आणि जास्त घट्ट देखील करायचं नाही. आता या पानांच्या पाठीमागे या ज्या जाड शिरा दिसतात ह्या अगोदर काढून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण आपल्याला या पानांच्या पाठीमागच्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे मी चुकून फ्रंट साईड घेतलेली आहे. ही पानं आपल्याला पाठीमागच्या साईडून एकमेकांवरती लेअर करायचे आहेत. हे असं व्यवस्थित पीठ सगळ्या बाजूला पसरून घ्यायचं आहे. आता आपण जे नेक्स्ट पान घेणार आहोत त्याचं टोक उलट्या साईडला करायचं आहे, हे अशा प्रकारे, जेणेकरून जेव्हा तुम्ही रोल कराल तर तो कुठूनही सुटणार नाही, अगदी प्रॉपरली त्याचा रोल होईल. ही अशी मी जवळजवळ 5 ते 6 पानं एकमेकांवरती लावलेली आहेत. आणि आता सगळ्यात शेवटी हे वरून असे पांढरे तीळ टाकायचे आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा या वडा फ्राय कराल तेव्हा ते कुरकुरीत छान लागतं. आता हळूहळू ही सगळी पानं घट्ट रोलिंग करायची आहेत. काही लोक इथे दोरा वापरतात ते सुटू नये म्हणून, पण आपण हे व्यवस्थित मिश्रण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून ते सुटणार नाही. याच्या दोन्ही टोकांमध्ये सुद्धा पीठ भरायचं आहे, जेणेकरून ते आत घट्ट बसेल.
इथे मी उकडीची चाळण घेतलेली आहे आणि तेल सगळीकडे लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये हे अळूवडीचे रोल ठेवायचे आहेत आणि ते वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत। आता या भांड्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी होईल इतकं पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर ही स्टीम करण्यासाठी चाळण ठेवायची आहे। या चाळणीवरती देखील एक झाकण ठेवायचं आहे। आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटांनंतर हे तुमचे रोल व्यवस्थित वाफवले जातील। जेव्हा ह्या अळूवडींचं पीठ हाताला लागणार नाही तेव्हा ओळखायचं की हे प्रॉपरली वाफवलं गेलेलं आहे। आता याच्या छोट्या छोट्या वड्या कट करायच्या आहेत। आता एका पॅनमध्ये सगळीकडे तेल पसरवून घ्या आणि त्यानंतर ह्या कट केलेल्या सगळ्या वड्या त्याच्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवा। थोड्या वेळाने याच्यावरती मध्ये मध्ये थोडंसं तेल स्प्रिंकल करायचं आहे। हे तेल असं व्यवस्थित पसरून द्यायचं आहे आणि याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। यानंतर सगळ्या वड्या दुसऱ्या साईडला परतून घ्या। आणि आता ह्या कुरकुरीत चवदार अशा अळूवड्या तयार आहेत। थँक्यू।